नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं अहिल्यानगर दक्षिण जिल्ह्याची आढावा बैठक पक्ष कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडली. या बैठकीचे अध्यक्षस्थान बाबासाहेब बोस यांना देण्यात आले. तर बैठकीचे प्रास्ताविक भाषण उत्तर जिल्हाध्यक्ष संदीप वरपे यांनी केले. बैठकीत जिल्हाध्यक्ष दादाभाऊ कळमकर, उत्तर जिल्हाध्यक्ष संदीप वरपे, प्रताप काका ढाकणे, अरुण पाटील कडू, रावसाहेब म्हस्के, जामखेड तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर, श्रीगोंदा तालुकाध्यक्ष हरिदास शिर्के, नगर तालुकाध्यक्ष शरद पवार, पाथर्डे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, शेवगाव तालुकाध्यक्ष हरीश भारदे, नगर तालुकाध्यक्ष शरद पवार, युवक जिल्हाध्यक्ष रामेश्वर निमसे, महिला जिल्हाध्यक्षा योगिता राजळे, युवती जिल्हाध्यक्षा राजेश्वरी कोठावळे, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष अथर खान, सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष अभिजित ससाणे, किसनराव लोटके, सुरेश भोसले, रघु आबा काळदाते, प्रकाश पोटे, सुवर्णा धाडगे, सुधीर म्हस्के, केशव बेरड, संजय वराट, फारुख रंगरेज यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दक्षिण अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार साहेबांच्या पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी माझी निवड झाली आणि म्हणून मी पहिलीच मीटिंग या ठिकाणी पक्षाच्या ऑफिसमध्ये या ठिकाणी आयोजित केली. चांगल्या पद्धतीने आमच्या भगिनी असतील, सगळे जाती धर्माचे कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आले, त्याचा मला आनंद आहे. येणाऱ्या नगरपंचायत, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीच्या दृष्टीने आम्ही तयारी सुरू केलेली आणि कार्यकर्त्यांचा भक्कम पाठबळ आजही आहे आणि उभं करण्याचा माझा प्रयत्न राहील. मला हा जिल्हा काही नवीन नाही, मी या ठिकाणी अनेक काम केलं. पहिल्यांदा राष्ट्रवादी ज्या वेळेला 99 स्थापन झाली त्याही वेळेला आम्ही जे काही संपर्क केलेला, जे काही कार्यकर्ते विश्वासाने बरोबर राहिले आणि पवार साहेबाबद्दल जी काही एक जनतेच्या मनामध्ये जी काही एक सद्बुद्धी आहे, या माणसाने खूप सगळ्या समाजासाठी, वेगवेगळ्या घटकासाठी, प्रश्नासाठी मदत केलेली. म्हणून पवार साहेबांचा पक्ष म्हणून लोक त्यांच्या पाठीमागे उभं राहतात, पक्षाच्या पाठीमागे उभं राहतात, जनता बळ देते. त्याचा अनुभव मला त्याही वेळेला आला आणि आज मी या ठिकाणी सांगतो की येणारी जिल्हा परिषदी शरदचंद्र पवार साहेबांचा जो राष्ट्रवादी पक्ष आहे त्यांचाच अध्यक्ष होईल आणि या जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार साहेब यांचा त्या ठिकाणी झेंडा फडकेल. त्याचप्रमाणे पंचायत समितीमध्ये अनेक आमचे सहकारी उभे राहतील, जिंकले जातील, त्याच्यामध्ये सुद्धा आम्हाला चांगला फायदा मिळेल. नगरपंचायती ज्या आहेत त्या नगरपंचायतीची बाबतीत आता या दक्षिणेची ही आजची मीटिंग आहे. आता उत्तरेची मीटिंग लवकरच शिर्डी या ठिकाणी होणार आहे. 10 तारखेला आता मी तालुक्यामध्ये जाणार आहे. 10 तारखेला श्रीगोंद्याला त्या ठिकाणी मीटिंग आयोजित केली. अनेकदा लोक कार्यकर्त्यांना गती दिली, कार्यकर्त्यांना मग कोणतरी आपल्या पाठीमागे उभं राहणारे बळ मिळालं तर मला वाटतं पक्ष वाढायला, संघटित व्हायला काही अडचण येत नाही. आणि त्या जोरावर मी सांगतो माझ्या अनुभवावरून की आम्ही जिल्हा परिषदेमध्ये चांगलं यश मिळू, नगरपंचायतीमध्ये, नगर परिषदेमध्ये चांगलं यश मिळू, महानगरपालिका जिथं शहरातला हे आमचं होम टाऊन आहे याही ठिकाणी ते चांगल्या पद्धतीने आमचे सीट निवडून येतील, याच्यामध्ये काही शंका वाटत नाही. आज सगळ्या कार्यकर्त्यांना खरं धन्यवाद दिले पाहिजे. 2 दिवसातच मी पक्षाचा अध्यक्ष झालो आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते या ठिकाणी आजच्या या आमच्या निमंत्रणावरून या मीटिंगला आले. मीटिंग यशस्वी झाली एवढंच सांगतो आणि थांबतो. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.